नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने मनपा वतीने विविध ठिकाणी 2500 वृक्षारोपण करून केला साजरा। जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना लोकसहभाग आणि वृक्ष संगोपन याबाबत जागृती पाहून आनंद झाला। माननीय सत्यम गांधी। 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीनं विविध ठिकाणी वृक्षारोपण करून हा दिन साजरा करण्यात आला। माननीय सत्यम गांधी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांची टीम सदरचा उपक्रम राबवण्यात आला। सांगली येथील महावीर उद्यान येथे माननीय आमदार इद्रिसभाई नाईकवाडी यांच्या हस्ते व माननीय उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत दुर्मिळ वृक्षांची लागवड करून सदरच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। दुर्मिळ प्रजातीमधील काही झाडे लावून त्यांचे जतन करण्यात येणार आहे। यामध्ये शमी, बुद्धवड, देवसावर, मैसूरवड, सुरुगी, पिपरी, मुजकूत, खैर, पळस, तेटू इत्यादी झाडे लावण्यात येणार आहेत। मिरज येथे माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते वसंत हाऊसिंग सोसायटी मिरज येथे वृक्षारोपण करण्यात आलं आहे आणि यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपआयुक्त स्मृती पाटील, डॉक्टर रवींद्र ताटे उपस्थित होते। देशी स्वरूपाची झाडे लावण्यात आली आहेत। पार्श्वनाथ नगर आणि सिद्धेश्वर नगर या ठिकाणी माननीय सत्यम गांधी आयुक्त यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली आणि यावेळी माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे उपस्थित होत्या। प्रशासकीय सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी, सिद्धार्थ ठोकळे, अजित गुजराती, पर्यावरण अभियंता यावेळी उपस्थित होते। सांगली समडोळी रोड कचरा डेपो येथे 2000पेक्षा जास्त बांबू रोपांची लागवड करण्यात येते आहे। यावेळी मनपा वतीनं चांगलं नियोजन केलं आहे। आज पावसानं साथ दिल्याने सगळ्यांनी उत्साहात वृक्षारोपण करून आनंद व्यक्त केला। उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। बचत गटाच्या महिलांच्या सहभागाने वृक्षारोपण करण्यात आलं आहे। वृक्षप्रेमी व्यक्ती, संघटना, संस्था यांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला होता। जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला। उद्यान अधीक्षक गिरीश पाठक आणि आयुक्त स्मृती पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।